तर भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरू केल्या आहेत। काँग्रेसनं शरद पवारांची राष्ट्रवादी, सपा आणि कोणार्क विजय आघाडीसोबत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू केली आहे। भिवंडी महापालिकेमध्ये एकूण 90 जागा आहेत। सत्ता स्थापनेसाठी 46 जागांची आवश्यकता आहे। मात्र एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तिथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। काँग्रेसला 30 जागा मिळाल्यामुळे त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र त्यांना आणखी 16 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष आता कोणासोबत आघाडी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर भिवंडी निजामपूर महापालिकेमध्ये कोण किंग मेकर ठरू शकतं बघूया। बघा, भिवंडी निजामपूरमध्ये बहुमताचा आकडा आहे 46, काँग्रेसकडे आहेत सर्वाधिक 30 नगरसेवक। त्यामुळे 3 पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतात। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 12 नगरसेवक, समाजवादी पक्ष 6 आणि कोणार्क विकास आघाडीकडे आहेत 4 नगरसेवक। त्याचबरोबर भिवंडी निजामपूरमध्ये भाजपकडेही 22 जागा आहेत। त्यामुळे शिवसेनेचे 12, राष्ट्रवादी शरद पवार 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क आघाडी 4 आणि भिवंडी विकास आघाडी 3 अशी भाजपसोबत देखील समीकरणं जुळवली जाऊ शकतात।